आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि विविध युत्यांच्या चर्चांना आता जोरदार सुरुवात झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणाऱ्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये मनसेचा समावेश होणार आहे की नाही हा सध्या चर्चेचा विषय आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांना भेटून निवडणुकीत होत असलेले गैरप्रकार लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडी नेत्यांसोबत झळकले. त्यामुळे आता राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरे खरंच महाविकास आघाडीत सामील होणार का? झाले तर आगामी निवडणुकासोबत लढणार का? आणि सगळे नेते खरंच जनसामान्यांसाठी लढा देत आहेत की स्वतःची राजकीय पोळी बांधण्यासाठी एकत्र येत आहेत? सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. ठाकरे बंधू एकत्र येतात आणि त्यावेळी ते मराठी भाषेला एकमेव अजेंडा मानून आपले राजकीय एकत्रीकरण सिद्ध करतात. मात्र आतापर्यंत बैठकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. आता मुख्य प्रश्न असा आहे की मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील होईल का, किंवा प्रादेशिक पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये काँग्रेसला बाहेर ठेवण्यात येईल? हे पुढील काळात ठरवलं जाणार आहे. सर्व राजकीय पक्ष आता आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची युतीबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सांगतात की ठाकरे बंधू एकत्र येतील, मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीचा भाग होण्याचे निर्णायक घटक पक्षाचा पाठिंबा मिळाल्यानंतरच निश्चित होईल. काँग्रेस हा महाविकास आघाडीतील एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे, तर अन्य दोन पक्ष म्हणजेच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे प्रादेशिक पक्ष आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं आहे की राज ठाकरे काँग्रेसला घेऊनच महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा बाळगतात. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधी स्पष्ट केलं होतं की मनसेला महाविकास आघाडीत स्थान नाही. त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये आधीच 3 घटक पक्ष आहेत, चौथ्या पक्षाची आवश्यकता नाही. सपकाळ यांनी सावधगिरी बाळगून म्हणाले होते की मनसेचा अंतिम निर्णय दिल्लीतले नेतेच घेतील. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळालं. एकूण 48 जागांपैकी जवळपास 31 जागा महाविकास आघाडीलाच मिळाल्या. यामध्ये काँग्रेसला 13 जागांवर यश मिळाले, ज्यामुळं राज्यात महाविकास आघाडीची सत्ता मिळवण्याची अपेक्षा वाढली. मात्र लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीतील सगळ्यांनाच पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वाद निर्माण झाला. काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यामध्ये भूमिका बजावली. त्यामुळे आघाडीतील एकामतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. सध्याच्या परिस्थितीत पुन्हा महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश करण्यासाठी संजय राऊत पुढाकार घेत असल्याचं दिसून येतं. मनसे आघाडीमध्ये सहभागी होईल अशी त्यांची इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र राज ठाकरे यांची काँग्रेसला घेऊनच निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याची माहिती देखील सांगितली जात आहे. काही वेळानेच संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यांबाबत गती बदलली आणि म्हणाले की राज ठाकरे काँग्रेससोबत येण्याची इच्छा आहे असे मी म्हणालोच नाही. पण यावर राज ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले नाही. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे गटाशी युती करतील, पण महाविकास आघाडीत सामील होण्याची शक्यता फारच कमी आहे. मनसे 2006 साली स्थापन झाली, तेव्हापासून शिवसेना किंवा भाजपसोबत युती केली नाही. आतापर्यंत मनसे 16 निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे आघाडीत सामील होणे हे मनसेसाठी पहिले अनुभव असेल. ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. मात्र काँग्रेसचा कोणताही नेता उपस्थित नव्हता, कारण काँग्रेसच्या नेत्यांनी प्रादेशिक अस्मितेवर आधारित कार्यक्रमात सहभागी होणं टाळलं. त्यामुळे मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यास प्रादेशिक अस्मितेवर भर देण्याचे धोरण ठरू शकते. मात्र बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला भेट दिली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा प्रश्न उठेल, तर मनसेच्या कार्यकर्त्यांची भावना ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाला पाठिंबा देण्याची राहील. मनसे महाविकास आघाडीमध्ये येतील की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे,
कारण आतापर्यंत राज ठाकरे यांनी कोणाशी युती केली नाही. त्यामुळे युतीत मनसेचा समावेश झाला तर कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील झाली तर आघाडीतील पक्षांची संख्या 4 होईल. मात्र प्रादेशिक पक्षांच्या महाविकास आघाडीत काँग्रेस राहणार की नाही हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेचा समावेश, काँग्रेसचा सहभाग आणि प्रादेशिक पक्षांचा विरोध यावर पुढील निवडणुकीचे यश आता अवलंबून राहणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सर्व नेते खरंच जनसामान्यांसाठी लढा देत आहेत की फक्त स्वतःच्या राजकीय हितासाठी आणि पक्षाची सत्ता मजबूत करण्यासाठी एकत्र येत आहेत. निवडणुकीच्या काळात बहुतेक वेळा जनतेच्या हितापेक्षा राजकीय धोरणे, गटफूट आणि सत्ता स्थिरता यावर अधिक भर दिला जातो. राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चेमुळे असा प्रश्न निर्माण होतो की हे फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेल्या युती आहेत की खरी जनहितासाठी प्रयत्न आहेत. पार्श्वभूमीवर आगामी निवडणूक, गटफूट आणि राजकीय रणनीती यांचे परिणाम जनतेच्या निर्णयावर कसा होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होतील का आणि हे खरंच सामान्यांच्या मतासाठी चाललं आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.